मागं मी इथं 3 व्याख्यानं दिलीत, त्यामुळं तुम्ही माझं नाव जाणत असाल किंवा लक्षात असेल थोडंफार. ते लक्षात ठेवायला सोपं आहे. माझं नाव आहे गरुड, दिलीप गरुड. गरुड नाव सोपं आहे, त्यात काय अवघड असं नाही आहे. वर आकाशात पाहिलं तरी लक्षात येते, हे तेच येत नाही. आकाशात. तर आज मी विषय घेतला आहे छत्रपती शाहू महाराज. याच्यापूर्वी मी स्वामी विवेकानंद या विषयावर बोललो. एकदा महामानव विनोबा या विषयावर बोललो. एकदा व्यंकटेश माडगूळकरांची झेऱ्या नावाची कथा सांगितली मागच्याच वेळेस. आणि आता छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे यांच्याबद्दल मी बोलणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 6 मे 1874 रोजी झाला. त्यांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला आणि निधन 6 मे 1922 रोजी झालं. एकूण त्यांना आयुष्य 48 वर्षांचं मिळालं. आणि 48 वर्ष म्हणजे काही फार दीर्घ आयुष्य नाही आहे, फारच कमी आहे. वयाच्या 10व्या वर्षी त्यांचं दत्तक विधान झालं. वयाच्या 20व्या वर्षी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. म्हणजे ते प्रत्यक्ष छत्रपती झाले, प्रत्यक्ष कारभाराची सूत्र हाती स्वीकारली आणि तिथून पुढं साधारण 28 वर्ष त्यांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार चालवला. भारतामध्ये फारच थोडे राजे असे होऊन गेले की ज्यांनी प्रजेसाठी मनापासून काम केलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत, बडोद्याचे गायकवाड महाराज आहेत, सम्राट अकबर आहे. असे थोडेच राजे आहेत. बाकीचे राजे बरेचसे शैलीमध्ये विलासामध्ये दिवस कंठणारे होते. मग यांचं स्मरण का करायचं, यांची आठवण का ठेवायची, यांचे पुतळे का उभे केले जातात, यांच्यावर का चरित्र लिहिली जातात, अभ्यासक्रमामध्ये त्यांचा एखादा धडा किंवा एखादा प्रसंग का असतो, तर त्यांनी प्रजेसाठी, लोकांसाठी, रयतेसाठी काम केलेलं असतं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 मुलं, एक संभाजी महाराज, दुसरे राजाराम महाराज. पुढं या छत्रपती घराण्याच्या 2 गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी, संभाजीराजे त्यांचा मुलगा शाहू, आणि ती गादी पुढं सुरू झाली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी, तिने कोल्हापूरची गादी स्थापन केली ताराराणी. अशा ते भोसले घराण्याच्या 2 गाद्या. तर या कोल्हापूरच्या गादीवर 4थे शिवाजी महाराज स्थानापन्न झाले. यांनी काय केलं, यांच्या घराण्यामध्ये पुन्हा पुन्हा राजाराम महाराज, शिवाजी महाराज अशी नावं घेतलेली आहेत. म्हणून मी सांगतो कोल्हापूरच्या गादीवर 4थे शिवाजी महाराज विराजमान झाले. पण त्यांना संतती नव्हती. आणि मग संस्थांचा कारभार कोणतरी हाकलं पाहिजे, दत्तक विधान झालं पाहिजे. मग आपल्याच घराण्यामधलं कोणीतरी असावं. म्हणून कोल्हापूरच्या भोसले घराण्यामधल्या एक बाई, बाळाबाई भोसले, या कागलला दिल्या होत्या घाटगे घराण्यामध्ये. आणि मग त्यांचा नातू हा शाहू महाराज म्हणजे यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेण्यात आलं. आणि वयाच्या 10व्या वर्षी दत्तक विधान सोहळा पार पडला. पण वय लहान होतं आणि वयाच्या 20व्या वर्षी प्रत्यक्ष कारभार त्यांनी सुरू केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अगदी पुरोगामी विचाराचे असल्यामुळं त्यांनी रयतेसाठी खऱ्या अर्थाने काम केलं. म्हणजे काय केलं, हे सध्या जे आरक्षण आपण म्हणतो, त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये त्या काळामध्ये मागासवर्गीयांना 50% आरक्षण देऊन टाकलं. प्राथमिक शिक्षण हे मोफत करून टाकलं. हल्ली शिक्षणाला किती खर्च होतो तुम्हाला माहिती आहे. ॲडमिशन विशेष करून इंग्लिश मिडियमला प्राथमिक शिक्षण मोफत. अजून एक त्यांनी काम केलं, त्या काळामध्ये जाती धर्माचं प्राबल्य फार होतं. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान, आणि म्हणून जाती प्रथा काय लगेच संपत नाहीत. म्हणून वेगवेगळ्या जातींसाठी वसतिगृह निर्माण केली. हे मराठा बोर्डिंग, ही जैन बोर्डिंग, आणि त्या त्या जमातीमधली लोक तिथं यायची, मुलं राहायची, अभ्यास करायची, शिकायची.
नंतर राधानगरी नावाचं धरण हे त्यांनी बांधलं. म्हणजे शेतकऱ्यांचा जर विकास व्हायचा असेल, शेतीला पाणी द्यायचं असेल, तर त्या काळामध्ये त्यांची संकल्पना. त्यांच्या आईचं नाव राधाबाई, म्हणून ते त्यांच्या आईच्या नावाने ते धरण बांधलं. तिथे एक तालुका आहे, त्याचं नाव पण आहे राधानगरी तालुका, आईच्या स्मरणार्थ. असे शाहू महाराज उंच पुरे होते, धिप्पाड होते, अंगामध्ये प्रचंड ताकद होती. दररोज 1-2 लोकांशी कुस्त्या खेळल्याशिवाय त्यांचं अंग मोकळं होत नसे. आता असा ताकदीचा मनुष्य त्यांनी वयाच्या 16व्या वर्षीच एक कुस्ती मारली, कागलमध्येच. वय वर्ष 16, वजन जवळजवळ 96 किलो, आणि एका प्रचंड पैलवानाला त्यांनी धूळ चालली. पण ती त्यांची मातीतली पहिलीच कुस्ती. पुन्हा ते मातीमध्ये प्रत्यक्ष कुस्ती खेळले नाही, कारण राजघराण्यामधले होते. लोक त्यांना नावं ठेवायचे, अहो तुम्ही राजघराण्यामध्ये हे काय कुस्त्या खेळताय वगैरे वगैरे. पण आयुष्यामध्ये त्यांना अनेक कुस्त्या कराव्या लागल्या. तर असे हे शाहू महाराज, त्यांच्या जीवनामधले प्रसंग श्रवणीय आहेत आणि ते खरेखुरे आहेत, काल्पनिक नाहीये, त्या काही दंतकथा नाहीये. आत्ता 100 वर्षापूर्वी ते घडलेले प्रत्यक्ष. 1922 साली ते गेले, आता 2022 23 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटना. काय काय त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत. खरं म्हणजे मुलांना, प्रौढांना हे सगळे प्रसंग रंजक वाटतात, श्रवणीय वाटतात, ऐकावेच वाटतात. आणि असं वाटतं की अशा प्रकारचा हाडामांसाचा मनुष्य या पृथ्वी तलावर होऊन गेला, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. एक प्रसंग असा आहे की ते भविष्य वगैरे काही मानत नव्हते. आपण काय हस्तरेषावरनं भविष्य सांगणारी काही माणसं असतात, कुंडली मांडणारी काही माणसं असतात, आणि मग भविष्याप्रमाणे मग वर्तन करणारी काही माणसं असतात. एकदा दक्षिणेकडचा एक मनुष्य, त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता, आणि तो आला कोल्हापूरला. कुणाला असं वाटतं की राजे महाराजांचं भविष्य सांगावं, ते आपल्यावर खुश होतील, चांगली बिदागी मिळेल आणि ती घेऊन जावं. म्हणून ते शास्त्री अवधर दिवाणांना भेटले आणि म्हणाले, मी दक्षिणेकडून आलो, उद्या मला जर महाराजांची गाठभेट घालून दिली तर बरं होईल. कशासाठी भेटायची? नाही, मी ज्योतिषशास्त्र चांगलं जाणतो. ते म्हणले, ठीक आहे, उद्या सकाळी या 9 वाजता. महाराज गडबडीत असतात, कामात असतात, पण तरी मी एक 5 मिनिटं तुमची गाठभेट करून देईन. ठीक आहे म्हणाले. दुसऱ्या दिवशी हा ग्रस्त, हा शास्त्री तिथं हजर. दक्षिणेकडचा होता, पांढरी लुंगी बिंगी घातलेली, सदरा घातलेला, काळे कभिन्न केस, असे मधोमध भाग पाडलेला, तेल बिल भरपूर लावलेलं, वरमही सावळा, केसाचा रंगही सावळा, आणि तिथं हजर. भविष्य सांगायचं, बिदागी बनवायची. महाराज गडबडीत होते, राजवाड्यातनं निघाले. बाहेर बग्गी, घोडागाडी तयार होती. महाराज निघाले की तेवढ्यात दिवाणजी असं म्हणाले, महाराज हे दक्षिणेकडचे ज्योतिष आहेत, तुम्हाला भेटायला आले. महाराज म्हणाले, आम्ही गडबडीत आहोत. त्यांना म्हणावं उद्या आहे. की तो स्वतः पुढं आडवा झाला आणि म्हणाला, महाराज एक 2-3 मिनटं मला संधी द्या, पाहतं खरं माझा अभ्यास किती येते. महाराजांनी असं नखशिखांत पाहिलं. खरं म्हणजे त्यांना राग आला, मी माझ्या कामाला निघालोय, हा तू मध्येच आडवा येते. त्याने नखशिखांत पाहिलं आणि म्हणाले, काय करता तुम्ही? मी भविष्य सांगतो. मग दिवाणाला सांगितलं, अरे एक पेन घे रे, एक कागद घे. मग पटदिशी लगेच कागद आला, पेन आला. त्यांनी त्या कागदाचे 3 तुकडे केले. एका तुकड्यावर कागदाच्या काहीतरी लिहिलं, दुसऱ्यावर काहीतरी लिहिलं, तिसऱ्यावर काहीतरी लिहिलं. ते असे चोळवळले आणि खाली टाकले आणि म्हणाले, उचला यातली एक चिठ्ठी. अहो म्हणाले, मी तुमचं भविष्य सांगायला आलोय. म्हणजे ते भविष्य बघून नंतर एक चिठ्ठी उचल, मला वेळ कमी आहे, मला जायचं आहे. त्याला वाटलं, काय महाराजांनी हे केलं, चिठ्ठ्या खाली टाकल्यात, मी तर भविष्य सांगायला आलोय, मला बिदागी पाहिजे. त्याने आपल्या थरथरत एक चिठ्ठी घेतली, म्हणजे उघडा. उघडली, वाचा. वाचली. काय लिहिलंय त्याच्यावर? 5 रुपये. म्हणजे दिवाणजी यांना 5 रुपये द्या आणि दक्षिणेचं पार्सल दक्षिणेला पाठवून द्या. पण त्यांना वाईट वाटलं, 5 रुपये म्हणजे अहो इतक्याला आमचा प्रवास खर्च वगैरे. पण त्याला शंका आली. त्यांना असं वाटलं की दुसऱ्या पण चिठ्ठ्यांमध्ये कदाचित 5च रुपये लिहिलं असेल, तिसरीमध्ये पण 5च लिहिलं असेल, आणि मग जर 5च लिहिलं असेल तर कुठली उचलली तरी 5च रुपये मिळणार.
तो म्हणला महाराज तुम्ही दुसऱ्या चिठ्ठ्यांमध्ये 5च रुपये लिहिलं असेल. महाराज ग्रामीण ढंगामध्ये बोलायचे, कोल्हापुरी भाषेमध्ये, रांगड्या भाषेमध्ये. त्यांना राग आला. आमचा विश्वास नाही तुमचा, शक घेताय, उचला दुसरी चिठ्ठी. त्यांनी ते घाबरत घाबरत ती चिठ्ठी उचलली. उघडली, वाचली. काय लिहिलंय? 500 रुपये. तिसरी चिठ्ठी घ्या, उचला, उघडा, वाचा. उघडली, वाचली. किती लिहिले? 5000 रुपये. म्हणले दिवाणजी यांच्या नशिबामध्ये आता 5 रुपये सुद्धा नाहीत. 500 आणि 5000 सोडून द्या. 5 फटके मारा आणि दक्षिणेचं पार्सल दक्षिणेला पाठवून द्या. त्याला वाटलं अरे मला काय हवं होतं. आणि महाराज बग्गीमध्ये जाऊन बसले. पण त्यांना दया आली. मोठा आशेने आलाय, 5 फटके द्यायचे. दिवाणजीला बोलून घेतलं आणि म्हणाले फटके बिटके मारू नका, प्रवास खर्चापुरते पैसे द्या आणि पाठवा. ते दयाळू होते, कनवाळू होते, पण त्यांचा विश्वास त्यांच्या कर्तृत्वावर होता, मनगटावर होता, आत्मविश्वास जबरदस्त होता. कर्म करत राहा, गीता सांगते तसं कर्मावर विश्वास होता. म्हणून ते छत्रपती शाहू महाराज झाले. त्यांना राजर्षी ही पदवी दिली, राजर्षी पदवी. 1919 साली ते उत्तर प्रदेशामध्ये गेले होते. तिथं कुर्मी क्षत्रिय मराठा संघाची एक मोठी परिषद भरली होती 3 दिवसांसाठी. आणि त्या परिषदेच्या उद्घाटनाला शाहू महाराजांना बोलवलं होतं. पहिल्या दिवशी त्याने उद्घाटन केलं आणि छानपैकी भाषण केलं. ते नुसतं शाब्दिक भाषण नव्हतं, विचारांची पेरणी होती. त्या लोकांना एवढे त्यांचे पुरोगामी विचार आवडले की 3ऱ्या दिवशी महाराज निघून आले महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये. त्यांनी एक ठराव केला की हा खरा राजा आहे, रयतेचा राजा आहे, आपण त्यांना राजर्षी ही पदवी सर्वानुमते देऊया. आणि म्हणून त्यांना राजर्षी पदवी तिथं देण्यात आली, क्षत्रिय कुर्मी मराठा संघटनेच्या परिषदेमध्ये. म्हणून ते छत्रपती होतेच, पण राजर्षी सुद्धा झाले. सगळे प्रसंग सत्य. एकदा एक 15-16 वर्षांचा गोरा गोमटा देखणा नाकेला असा मुलगा त्यांना राजवाड्यामध्ये भेटायला आला. अनेक लोक भेटायला यायचे. कोणाची काही कामं असायची, नोकरी हवी आहे, काही मदत हवी आहे, काही शारीरिक आजार आहे तर दवाखाना करायचा आहे. एक 15-16 वर्षांचा मुलगा दबकत राजवाड्यात आला. महाराजांनी पाहिलं, मोठा देखणा मुलगा होता. म्हणाले काय रे, नाव काय तुझं? नारायण राजहंस. मला भेटायला आलाय? हो महाराज, तुमच्या चरणापाशी आलो. कोल्हापूरमध्ये राहतो? नाही, कोल्हापूरला माझे आजोबा राहतात. आजोबा? काय नाव? आप्पा शास्त्री बेल्लेकर. ते तुझे आजोबा आहेत? होय. मग तू का आलास? नाही, मला कुत्रं चावलंय ना, औषधोपचार करायला मी आजोबांच्याकडे राहतो. बर. मग अजून काय करणार आहेस? काय येतं तुला? मी थोडं गाणं शिकतोय. काय गाणं येतं तुला? होय. खाजगी बैठकीमध्ये गाशील? तो म्हणला हो गाईन. ठीक आहे म्हणाले. आणि महाराजांनी खरोखर राजवाड्यावर त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी एक बैठक, गाण्याची बैठक आयोजित केली. आणि हा नारायण राजहंस छानपैकी गायला. आणि त्यांच्या लक्षात आलं भविष्यामधला कलाकार याच्यामध्ये दडलेला आहे, त्याला संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. मग ते सहज म्हणाले अरे तू नाटक कंपनीमध्ये काम करशील का? तो म्हणाला हो, मी एकदा प्रयत्न केला किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीमध्ये, पण मला काही घेतलं नाही. काय अडचण काय? नाही, माझा उजवा कान आहे ना तो फुटलाय, त्यामुळे मला ऐकू येत नाही, म्हणून मला त्यांनी घेतलं नाही. ठीक आहे, मग आपण औषधोपचार करू. आणि महाराजांनी मिरजेच्या दवाखान्यामध्ये स्वतःच्या वतीने ते औषधोपचार करून त्याचा कान बरा केला. एवढंच नाही, किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीमध्ये त्याच्याला एक भूमिका दिली. त्यावेळी शाकुंतल नाटक होतं, शकुंतलेची भूमिका दिली. नारायण राजहंस आधीच देखणा आणि त्या शकुंतलेची भूमिकेमध्ये फार सुंदर काम केलं. पण तो वयाने लहान आहे, त्याला भीती वाटू नये, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ नये म्हणून महाराज स्वतः विंगेमध्ये बसले होते आणि टाळ्या वाजवत होते, त्याला प्रोत्साहन देत होते. आणि हाच नारायण राजहंस पुढे मोठा कलाकार झाला, नटसम्राट झाला, बालगंधर्व झाला. महाराज अशी माणसं घडवत होते
कळलं का? माणसं निरखायची, हुडकायची, त्याच्याकडं काय सद्गुण आहे त्याचा शोध घ्यायचा आणि त्याची वाट मोकळी करायची. हे शाहू महाराजांनी केलं. एकदा त्यांनी कोल्हापूरला फार मोठं कुस्त्यांचं मैदान बांधून घेतलंय. त्याला खास बाग असं म्हणतात. खरं म्हणजे ही खास बाग राजघराण्याची बाग होती. पण एकदा 1902 साली महाराज विलायतेला गेले. तिथल्या बादशहाचा राज्यारोहण समारंभ होता. आता हे पण राजाचं यांना निमंत्रण होतं, महाराज म्हणून यांना बोलवलं. मग राज्यारोहण समारंभ झाला इंग्लंडमध्ये आणि म्हणले आलोय तर आता युरोप खंड पाहून घेऊ. मग त्यांनी युरोप खंडातले काही देश पाहिले आणि रोमला पण गेले. इटलीमध्ये रोम नावाचं शहर आहे आणि तिथं त्या काळामध्ये ऑलिम्पिकचे सामने चालू होते. त्यांनी पाहिलं, अरे एका टायमाला 40-40, 50-50 हजार लोक बसून सामने पाहू शकतात. आता तर मोठी मोठी ग्राउंड आहे, 2-2 लाख बसू शकतात. पण मी त्यावेळची गोष्ट सांगतो, 1902 सालची. अरे एवढी माणसं एका टायमाला बसून एवढा आनंद घेऊ शकतात, आनंद लुटू शकतात, खेळ पाहू शकतात. मग आपल्या पण संस्थानामध्ये अशा प्रकारचं एक मैदान असलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर, कोल्हापूरमध्ये आल्यावर ते मैदान बांधून घेतलं. ते खास मैदान बांधून घेण्यासाठी 6 वर्ष लागली आणि त्या काळामध्ये जवळजवळ 50,000 रुपये खर्च आले. आता आपल्याला वाटतं 50,000 काय, पण तेव्हा ती रक्कम मोठी होती आणि त्यांनी ते बांधून घेतलं. आता या मैदानाचं उद्घाटन करायचं. आपल्याकडे एक पद्धत आहे, काहीतरी फोटो ठेवा, हारबीर घाला, हळद कुंकू व्हा, श्रीफळ वाढवा, झालं उद्घाटन. टाळ्या वेळ्या वाजवल्या, फोटो काढला, पेपरला बातमी दिली. ते म्हणले नाही, काहीतरी आधुनिक पद्धतीने याचं उद्घाटन झालं पाहिजे. ते विचारानेच आधुनिक होते ना. म्हणजे काय केलं पाहिजे? म्हणले कुस्त्यांचं मैदान आहे ना, 2 नामांकित मल्लांची कुस्तीच लावू आणि उद्घाटन करू. आणि मग त्या काळामध्ये फार गाजलेले 2 मल्ल होते. एक होता गुलाब मोहिद्दीन आणि दुसरा होता इमाम बक्ष. हा इमाम बक्ष त्या काळचा जगज्जेता पैलवान गामा, त्याचा सक्का भाऊ. गामाचं तरी नाव तुम्ही ऐकलं असेल तेव्हा. गामा फार मोठा पैलवान. त्या गामाला एकदा प्रश्न विचारला होता गांधीजींच्या बद्दल, अरे तू एवढा धष्टपुष्ट ताकदवान, अनेक मल्लांना लोळवतो, तुझी आणि गांधीजींची कुस्ती लावली तर कोण जिंकेल? तर तो म्हणला गांधीजी जिंकतील. अरे ते प्रकृतीने किती अशक्त, ते कसे जिंकतील? ते म्हणाले मी एखाद्या मल्लाला लोळवतो, ते इंग्रज साम्राज्याला लोळवतात, असं त्याने उत्तर दिलं. तर हा गामाचा भाऊ इमाम बक्ष. आणि तेव्हा महाराजांनी सगळ्या संस्थानामध्ये दौंडी पिटली की उद्घाटन या तारखेला आहे, 2 मल्लांची कुस्ती आहे आणि चांदीची ढाल त्यांना बक्षीस मिळणार आहे. चांदीची ढाल महाराजांनी खास ती बनवून घेतली कोल्हापूरमध्ये, स्वतःचे जे कारागीर होते त्यांच्याकडून. आणि कोल्हापूर काय पैलवानांचंच गाव होते, सारखी चर्चाच. आता आपण कशी राजकारणावर चर्चा करतो, इथं कोण उभं राहणार, कोण आपटे घेणार, कोण निवडून येणार, तसं त्या काळामध्ये चर्चा काय की कोण जिंकणार, कोणाची शक्ती जास्त, कोण डाव टाकण्यामध्ये पटायत आहे, कोण चालाक आहे, वगैरे वगैरे. अशा चर्चा गावोगावी, खेडेगावची माणसं, शेती करणारी चर्चा. शिक्षण कमीच होतं, पारावर बसायचं, तंबाखू मळता मळता चर्चा. आणि प्रत्यक्ष उद्घाटनाच्या दिवशी हजारो लोक आले. सगळं मैदान गच्च भरलं असं उतरतं ते मैदान. महाराज खुश. आणि मग प्रत्यक्ष कुस्ती लावली. बराच वेळ कुस्ती चालली. लोक शिट्ट्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते, डोक्यातले फेटे वर उडवत होते, कोणाच्या टोप्या वर उडवत होत्या. परत सापडायला गेलं तर दुसरीकडे जात होती. म्हणलं जाऊ दे, म्हणते टोपी गेली तर हरकत नाही, कुस्ती पाहायला मिळते. आणि इतका वेळ झटापट चालली आणि एकदाचा इमाम बक्ष जिंकला. मग मैदानामध्ये त्याला महाराजांनी असं धरून चक्कर मारली आणि ती चांदीची गदा त्याला दिली. आणि दुसरा पैलवान जो हरला, गुलाम मोहिद्दीन, त्यालाही बक्षीस दिलं. अशा प्रकारे त्यांनी उद्घाटन केलं. त्यांना कुस्तीची फार आवड. नुसती कुस्तीच नाही, संगीत, नाटक, मल्लविद्या, शेती, शिक्षण, अशा समाज सुधारणा, अशा सगळ्या विषयांमध्ये त्यांना रस होता. आणि ते मधून अजून असा कुस्तीचा आखाडा भरवायचे. एकदा असाच खास बागेमध्ये कुस्तीचा आखाडा भरला होता. महाराज कुस्ती पाहायला पहिल्या रांगेत बसलेले
आणि एक कुस्ती झाली, 2 कुस्त्या झाल्या, 3 कुस्ती झाल्या, शेवटची एक कुस्ती आता मानाची कुस्ती ती डिक्लेअर झाली. आणि मग ते वस्ताच असतात ना, ते पैलवानाचा हात धरून असं त्याला फिरवतात वर्तुळाला, ऐका यांना जोड, ऐका यांना जोड वगैरे वगैरे. आणि कुणीच उठायला तयार नाही. काय होतं, तो मल्ल, त्याची शरीरयष्टी, त्याचा तो वाढवलेला कान, त्याची ती भेदक नजर, बाकीचे पैलवान अंदाज घेतात जमेल का ना. अहो कुणीच उठलं नाहीये. महाराजांना वाटलं, अरे ही मल्ल विद्येची नगरी आणि ती एक पैलवान निघून आहे याला जोडीला. तेवढ्यात तिथं साखळदंडामध्ये बांधलेला एक कैदी आणला होता आणि तो म्हणाला, मी लढतो याच्याबरोबर. महाराजांना काही कल्पना नव्हती. महाराजांनी पाहिलं, अरे साखळदंडामध्ये बांधलेला कैदी इथं कोणी आणला. मग त्याच्याबरोबर 2 पोलीस शिपाई होते. चौकशी केली, या कैद्याला इथं कोणी आणलं. आम्हीच आणलंय. इथं कशाला आणलं. त्याला म्हणले, 1 आठवड्याने आता फाशीची शिक्षा होणार आहे, मृत्यूदंड. मग मृत्यूदंड होण्यापूर्वी त्याला विचारतात, तुझी शेवटची इच्छा काय आहे. कुणी म्हणतं मला भेळ खाऊशी वाटते, कुणी म्हणतं जिलबी खाऊशी वाटते, बायकोचं तोंड बघावंसं वाटतं, पोरांच्या गालावर हात फिरवावा असा वाटतो. याला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय. मला कुस्ती खेळायची, ही माझी इच्छा. मग त्याला असं पुढं बोलून घेतला. म्हणजे त्याच्या हातात पायातले साखळदंड काढा, त्याला मोकळा करा. त्याला मोकळा करण्यात आला. महाराजांनी त्याला पाहिलं, होतं ते कमावलेलं शरीर होतं, पण म्हणजे हा तुरुंगातला कैदी, हा लढतीचा पैलवान, यांचं जमायचं का. ते म्हणले, नाव काय तुझं. ते म्हणले, विठोबा भोयटे. गाव कुठलं तुझं. तोरंब. तू कधी कुस्त्या खेळलाय का. हो म्हणला, इथे येण्यापूर्वी कुस्त्याच खेळत होतो. तुला काय शिक्षा झाली. कशाबद्दल शिक्षा झाली. मी खून केला. अरे खून केला. कोणाचा खून केला. इनामदाराचा. कशाबद्दल खून केला. लई माजला होता, कुळांना त्रास देत होता. मी त्याला लई वेळा सांगितलं, अरे कुळं गरीब आहे, तुझी शेती कसं आहे, निम्मा वाटा देत आहेत, कशाला त्रास देतो. ऐका ना. एकदा शेतात भेटला, असा हेंदाडला, कुटुंब दिशी मरून गेला. ते म्हणले, अरे सावकाराला, त्या इनामदाराला मारणं आणि या पैलवानाशी कुस्ती करणं याचा फरक कळतो का तुला. वय कळतो. खेळशील का कुस्ती. वय खेळील. म्हणजे काढ कापडे. त्याने कपडे काढले, लंगोट लावला, त्याच्यावर जांग्या लावला, दंड थोपटले, मांड्या थोपटल्या, जरा वॉर्मअप झाला जरा, आणि एक चक्कर मारली ग्राउंडला, आणि मग सलामीला त्यांची सलामी झाली, कुस्त्याला सुरुवात झाली. महाराजांना वाटलं हा काय टिकणार नाही. तो होता जरा सडपातळ, पण चलाक फार होता. आणि समोरचा पैलवान ताकदीचा होता. तो रेटारेटी करत होता. त्या दोघांच्या अंगाला घाम फुटला, हात ओले झाले, पुन्हा मातीत हात बुडवायचे आणि पुन्हा खेळायचे. त्याच्या लक्षात आलं, याच्या अंगात रग जास्त आहे, ताकद जास्त आहे. डावावर आला तर त्याला चितपट करता येईल. म्हणून तो खेळता खेळता डावावर याची वाट बघत होता. आणि त्याच्या डावाला त्याने एवढं मोठं ते धूळ उचललं आणि दान दिशे खाली टाकून दिलं. त्याच्या पाठीला माती लागली आणि एकच टाळी पडली. लोकांनी फेटे उधळले, टोप्या उधळल्या, शिट्ट्या वाजवल्या आणि आनंद व्यक्त केला. महाराज तर पाहतच राहिले. महाराजांनी मग त्या पोलिसांना वगैरे विचारलं, तुरुंगातल्या पोलिसांना, याला काय शिक्षा झाली. म्हणजे फाशीची शिक्षा झाली. बरं म्हणजे ठीक आहे, याला काळ्या पाण्यावर आणा, म्हणजे शिक्षा कमी करा. काळी पाण्या म्हणजे मृत्यूदंड नाही, पण काही वर्ष तुरुंगात राहील. आणि मग बघा, त्याची मल्लविद्या त्याच्या कामाला आली, त्याचा जीव वाचवला, तो परत तुरुंगात गेला. महाराज तर लवकरच वारले, वयाच्या 48व्या वर्षी. पण एकदा महाराजांची मुलगी अक्कासाहेब, त्या बी तुरुंगाच्या पाहणी करायला जायच्या. कशी व्यवस्था आहे, काही त्यांना नीट खायला प्यायला मिळते का, आरोग्य व्यवस्था कशी आहे, कपडे कसे आहेत, राहायची व्यवस्था कशी. तर हा कैदी रडत बसला. अक्कासाहेबांनी पाहिलं, हा का रडतोय. म्हणजे, अरे नाव काय तुझं. विठोबा भोयटे. गाव कुठलं. तोरंब. कुठं आले. राधानगरीच्या जवळ. तू का रडतोस. म्हणजे तुम्ही इथं पाहणी करायला आला, मला कळलं. मला तुमच्या वडिलांची, शाहू महाराजांची आठवण आली. का बरं. अहो मला फाशी झाली होती, तर त्यांनी मला माझी शिक्षा कमी केली. कळलं का. जन्म ठेवलं ना.
आपल्या वडिलांची आठवण काढून हा रडतोय आणि त्यांनी कुस्ती जिंकली होती, महाराजांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलं होतं. या अक्कासाहेबांनी पुढं काय केलं की त्याची ती पण शिक्षा रद्द केली आणि त्याला मोकळा केला. असे महाराज कलेचे जाणकार होते, कलेची कदर करणारे होते. या विठोबा मोहितेची सुटका त्याच्या कलेमुळे झाली. म्हणून करवीर नगरीला कलानगरी असं सुद्धा म्हणतात. तर असे शाहू महाराज अनेक त्यांच्या जीवनातले प्रसंग सत्य आहेत, काल्पनिक काही नाही, की ऐकताना आपण गढून जातो, रमून जातो, ऐकावेसे वाटतात. एकदा एक मुलगी शेणाची पाटी घेऊन निघाली होती. जुन्या काळी माहिती आहे तुम्हाला, लग्न फार लवकर व्हायची. म्हणजे 12-13 वर्षाची मुलगी असली की तिचं लग्न व्हायचं आणि नवरा तरी किती 14-15 वर्षाचा असो. अहो, महात्मा फुलेंचं लग्न झालं तर ते 13 वर्षाचे होते, सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या. पुण्यातली गोष्ट आहे. त्या काळात असे फार लवकर लग्न व्हायचे, बालविवाह. आणि सासवा फार कडक असायच्या, त्याला सासूर वास असं म्हणायचे. म्हणजे सून आपल्या हाताखाली आली म्हणजे तिला मुलीसारखी वागवायची हा प्रकार नाही. आपल्या ज्या काय अतृप्त इच्छा आहेत, राग द्वेष सगळा तिच्यावर काढायचा आणि तिचे फार फार हाल व्हायचे. फार हाल म्हणजे मरण आपणारच. तिला वाटतं तर कोणी काढला हा लग्न प्रकार. कळलं, ह्यात आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही, नुसतं काम करून घ्यायचं वेट बिघाडासारखं. या लग्न झालेल्या मुलीला असेल 12-13 वर्षाची, तिची सासू सांगायची दररोज शेण गोळा करायचं. जुन्या काळी ते कोल्हापूरला गाया म्हशी बैल फार शेण गोळा करायची आणि ती शेणाची पाटी शेण गोळा झाल्यावर बाजारामध्ये जायचं, ती विकायची. विकल्यानं तिचं असं म्हणणं त्याचे 7 पैसे आलेच पाहिजे आणि ते घेऊन घरी यायची. उत्पन्नाचं साधन नको का. आणि मग ती हातपाय धुवायची, मग तिला जेवण. ती शेणाची पाटी विकल्याशिवाय 7 पैसे आणल्याशिवाय तिला जेवणच नाही. मग सासू बोलायची, हाणमार करायची, शिव्या द्यायची, कोंडून ठेवायची, उपाशी ठेवायची. त्यामुळे तिला जगणं नकोसं झालं होतं. एके दिवशी तिने शेण गोळा केलं. तो जो शेणाचा बाजार आहे तिथं गेली, पाठी मांडली, बराच वेळ विकायचा प्रयत्न केला. 6 पैशावर कोणी पैसे द्यायला. वैतागली. दुपारी 1 झाला, पोटात भूक लागली, गिऱ्हाईक पण पांगलं. तिने मग ती चुंबळ घेतली, चुंबळीवरती कोणाच्या तरी मदतीने पाठी घेतली, बिचारी रडत रडत चालली होती. महाराजांची ती बग्गी घोड्यात चाललेली होती आणि त्यांचं लक्ष असं चौफेर असायचं. त्यांनी पाहिलं तर एक मुलगी रडत रडत चालली. त्यांनी गाडीवाल्याला सांगितलं गाडी बाजूला घ्या आणि ती मुलगी का रडते त्याचा शोध घ्या. गाडीवाल्याने गाडी बाजूला थांबवली. महाराज असे बसून राहिले, उंच पुढे धिप्पाड, नजर बिरबिरत होती आणि हा सेवक त्या मुलीजवळ गेला. ती आपली बिचारी रडते चालते. म्हणलं बाई एक विचारू का. तिने पाहिलं. काय विचारता. नाही म्हणजे महाराष्ट्राची गाडी तिथं उभी आहे, त्यांनी मला पाठवलं, मी त्यांचा सेवक आहे. तुम्ही पाहिलं खरंच की महाराजांची गाडी, त्याला तो दष्टपुष्ट घोडा आणि महाराज ऐटीत बसले. तो तिने पटदिशी डोळे पोचले. म्हणजे काय विचारायचं. नाही महाराजांनी विचारले तुम्ही का रडत चाललाय. ती म्हणजे काय सांगू बाबा माझी कर्म कहाणी. ही शेणाची पाठी विकायला गेले, 6 पैशावर पै द्यायला. आता सासू मला हाणमार करेल, उपाशी ठेवल, माझ्या नशिबाला मी रडते. म्हणजे थांबा. मग त्याने ती सगळी गोष्ट सांगितली महाराजांना. महाराजांना वाईट वाटलं. त्या लहान लहान मुली, लग्न लवकर झाले, सासवा अशा बेकार त्रास देत आहेत. त्यांना वाईट वाटलं. त्यांनी निरोप दिला त्या गाडीवाला, म्हणजे मी इथं थांबतो, या गाडीमध्ये त्या मुलीला बसव, त्या घोडाबग्गीमध्ये, तिची शेणाची पाटी ठेव, ती कुठं मंगळवार पेठेत राहते तिथे नेऊन सोड आणि तिच्या सासूला सांग काय ही महाराजांची बहिणी असं समज, तिला हाणमार करू नको. तिने शेणाची पाटी विकायचा प्रयत्न केला, विकली गेली नाही, त्याला काय ती काय करणार. परत जर कागाळी काढावर आली तर मग अशाशी गाठे शाहूरायाची निरोप दे. आणि मग तू घोडा गाडी घेऊन तिथं आला, ती पाठी ठेवली. म्हटलं बाई बसा. तुम्ही महाराजांच्या बग्गीत. हो म्हणजे तुमचं नशीब फळफळलंय, बसा. बसली ती आणि त्या मंगळवार पेठेत ती गेली घोडागाडी. पण महाराजांची ती बग्गी सगळ्या कोल्हापूरमध्ये माहिती होती. तो देखणा घोडा असा, ती बग्गी अशी रंगवली, टक 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 करत ती घोडा गाडी गेली आणि सगळी लोक अरे महाराजांची गाडी आली, महाराजांची गाडी आली.
जसं आपल्या बोळीमध्ये एखादा पोलीस जर ड्रेसवर आला आणि पोलीस आला बरं का, पोलीस आला बरं, तशी चर्चा सुरू. मग गाडी त्यांच्या घरापुढे थांबली, ती शेणाची पाठी उतरवण्यात आली, तिलाही उतरवण्यात आली. सासू एकदम बाहेर आली आणि महाराजांची घोडा गाडी म्हटल्यावर ती पण दचकली, काय भानगड आहे. मग त्या सेवकाने विचारलं, बाई ही कोण आहे तुमची? माझी सून हाय. तिला काय काम सांगता तुम्ही? शेण गोळा करायला जातं. मी शेण विकायला लावता का? वय किती पैसे पाहिजेत तुम्हाला? नाही काय, मी आणेल ते. तसं नाही, तिने खरं सांगितलंय महाराजांना, दररोज 7 पैसे शेणाची पाठी विकून आणले पाहिजे. आज पाठी खपलीच नाही, 6 पैशावर कोण पैसे देत नाही. ती काय करेल? हे पहा, तिला हानमार करू नका, उपाशी ठेवू नका, कोंडून ठेवू नका, शिव्या बिव्या देऊ नका. आणि परत जर तक्रार आली महाराजांच्या कानावर तर महाराजांनी सांगितले, तुमची महाराजांची गाठ आहे, समजलं? तू घोडा गाडीकडे निघून गेला. ती सासू इतकी बदलली, तिला वाटलं शाहू महाराजापर्यंत आपली तक्रार गेली, आपला सासुरवास गेला, आपला गोष्टावा गेला. ती एकदम बदलली आणि सुनेला म्हणली, ये ग माझ्या बाई, ये थकली ग, तू हातपाय धु, मी तुला जेवण वाढते. ती हातपाय धुवून पण सासूने जेवण वाढलं, तिने मस्तपैकी खाल्लं. तिथून पुढं तिला त्रास झाला नाही. तेव्हा ती असं नेहमी म्हणते की शाहूराव राजासारखा राजा भाऊराया पाठीशी होता, म्हणून आमच्या सासूरवासनीचं नांदणं नीट झालं, नाही तर कुत्रं सुद्धा आमच्या हाल खात. ही सत्यकथा आहे. तिथं नामदेव कांबळे नावाचा एक दलित समाजातला माणूस होता. तो महाराजांच्या सेवेमध्येच होता, संस्थानामध्ये. पण त्याच्या हाताला फार चव होती. तो मिष्टान्न पदार्थ छान बनवायचा, सुगरणच होता तो, पुरुष असून सुद्धा सुगरण होता. तर महाराजांच्या लक्षात आलं, याला जर हॉटेल काढून दिलं तर हा छान चालवेल. तर ते एकदा म्हणाले, अरे कांबळे, या रोडला तुला जर हॉटेल काढून दिलं तर तू चालवशील का? तू गडबडूनच गेला. म्हणलं, मी दलित समाजातला, आमच्या हातचं पाणी सुद्धा कोणी घेत नाही, स्पर्श करून देत नाही, खाणार कोण? महाराज म्हणजे, तू काळजी करू नको, हॉटेलची जागा मी शोधून देईन, भांडवल मी तुला देईन, फक्त चांगले पदार्थ रुचकर बनव, स्वच्छ बनव आणि लोकांना दे, बघू आपण हा प्रयोग करू. तू म्हणलं, महाराज तुम्ही जर पाठीशी असाल तर मी हे करीन. मग महाराजांनी त्याला हॉटेल टाकून दिलं आणि मग हॉटेलला एक बोर्ड लावला आणि महाराज स्वतः त्यांच्या काही मित्रमंडळी बरोबर त्या रस्त्याने जाताना तिथं थांबायचे हॉटेलला आणि मोठ्याने ऑर्डर द्यायची. नामदेव 1 2 3, अरे 6 चहा पाठव मस्तपैकी. आणि मग चहा यायची, महाराजांनी चहा घ्यायचे, फुरक्या मारत प्यायची. बाकीचे लोक म्हणायचे, आता यांच्या हॉटेलमध्ये कसं काय यावं, पण तिथं छत्रपती चहा पितायत, आपलं काय लागून गेलं. मग हळूहळू लोक चहा प्यायला लागले, भेळभत्ता खायला लागले आणि मग लोकांचा वाढता तिथं हे सुरू झाला, राबता सुरू झाला. आणि मग लोकांच्या मनामधली ही भावना जी आहे दलित तत्वाची, ती काढून टाकली. प्रत्यक्ष कृतिशील महाराज होते, हे मला सांगायचे. व्याख्यानं देणं आमच्यासारखी, पुस्तकामध्ये लेख लिहिणं, त्याने परिवर्तन होत नाही असं मी मानत नाही, त्याने परिवर्तन होतं, पण जास्त परिवर्तन कशाने होतं? प्रत्यक्ष कृतीने होतं. म्हणून जुन्या काळी पुढाऱ्यांचे 2 प्रकार होते, बोलके पुढारी आणि करते पुढारी. म्हणून कृतीशील त्याला फार महत्व होतं. आणि शाहू महाराज प्रत्यक्ष कृती करत असत. त्याच्या जीवनात असे अनेक प्रसंग आहेत. आपल्या महाराष्ट्र सरकारने शाहू महाराजांच्यावर एक गौरव ग्रंथ काढलाय, त्याच्यामध्ये बहुतेक हे प्रसंग आहेत की जे वाचनीय आहेत, श्रवणीय आहेत. हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे मित्र होते, पण दोघं एकमेकांची चेष्टा करायची. शाहू महाराज त्यांना कोदंड म्हणायचे, कोदंड. आणि म्हणायचे, काय रे कोदंडा, माजलास काय? कोदंडाचे 2 अर्थ आहेत, एक म्हणजे धनुष्य आणि दुसरा अर्थ आहे एक उद्धट मनुष्य, बेपर्वाईने बोलणारा असा मनुष्य. आणि केशव सीताराम ठाकरे असे जरा फटकळच होते बोलायला. श्यामच्याईमध्ये त्यांनी काम केलं. तर त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला, भिक्षुकशाहीचे बंड या नावाचा ग्रंथ लिहायला घेतला. भिक्षुकशाहीचे बंड.
मग एकदा त्या दोघांची गाठ पडली रेल्वे स्टेशनवर. दोघे जायच्या गडबडीत होती, गाडी अजून यायची होती. तर महाराज म्हणाले बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना, का रे कोदंडा, काय लिहायला घेतलंयस? ते म्हणाले, महाराज एक ग्रंथ लिहायला घेतलाय, भिक्षुकशाहीचे बंड. वा 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 वा, चांगला आहे, सुधारणावादी विचार आहे. आणि महाराजांनी काही इंग्लिश ग्रंथांची नावं सांगितली. हा ग्रंथ, हा ग्रंथ, हा ग्रंथ रेफर कर, तर तुझं पुस्तक परिपूर्ण होईल, म्हणजे सर्वांगाने ते संपृक्त होईल, असं महाराजांनी सांगितलं. महाराजांचं इंग्रजी अत्यंत चांगलं होतं, पण ते नेहमी रांगड्या भाषेत बोलायचे आणि असं जमिनीवर झोपायचे. कांदा, लसूण, भाजी, भाकरी हे त्यांना प्रिय होतं. आणि कोणतरी विचारलं, महाराज तुम्ही एवढी छत्रपती, संस्थांचे प्रमुख, राजघराण्यातले, आणि मग तुम्ही एवढं रांगडं कसं काय बोलता कोल्हापुरी भाषा? ते म्हणायचे, प्रजेची जी भाषा तीच आमची भाषा, नेहमी प्रजेच्या भाषेत बोललं पाहिजे, असं ते नेहमी म्हणत असत. असे हे शाहू महाराज, दष्टपुष्ट, उंच पुरे, आणि अंग रगडल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही. मागाशी मी सांगितलं तर त्यांच्या राजवाड्यावर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक नंतर झालेले कर्मवीर भाऊराव पाटील हे विद्यार्थी दशेत तिथं राहत असत. खरं म्हणजे ते अगोदर जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. ते स्वतः जैन होते, पण त्या बोर्डिंगचे नियम त्यांनी पाळले नाहीत, म्हणून त्यांना तिथं काढून टाकलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी. तेव्हा ते कर्मवीर झाले नव्हते, रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मग आता जैन बोर्डिंगमध्ये काढून टाकलं, होतं जायचं कुठं? तर त्यांच्या वर्गामध्ये खानविलकर हा राजघराण्यामधला मुलगा होता. कारण शाहू महाराजांची पत्नी ही खानविलकरांची होती, लक्ष्मीबाई. त्याच्या ओळखीने भाऊराव पाटील असं म्हणाले, अरे मला बोर्डिंगमधून काढून टाकलंय, आता माझी राहायची बी सोय नाही, जेवायची बी सोय नाही, गावी जावं लागेल, तुझ्याकडून काही सोय होईल का रे? मग त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं आणि भाऊराव पाटलांची व्यवस्था वाड्यावर झाली. मग तिथं 2 वेळचं जेवण मिळायला लागलं, राहायची सोय झाली, आणि शाळेमध्ये पण हायस्कूलमध्ये ते शिकत होते, जात असत. तर सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील महाराजांचं अंग रगडत असत, तेल बिल लावायचे, कारण त्यांच्या अंगात प्रचंड ताकद होती. ते अंग म्हणजे दाबल्याशिवाय असं मोकळं होत नसतं, किंवा 1-2 मल्लांची कुस्ती खेळल्याशिवाय ते अंग मोकळं होत नसतं. कधी कधी ते भाऊराव पाटलांना नववीतला मुलगा अंग रगडायला लावला, आणि रगडता रगडता दोघांच्या गप्पा होत असत. मी एकदा शाहू महाराज सहज म्हणाले, भाऊराव अभ्यास काय म्हणतोय? आता यांचा अभ्यासाकडे लक्ष जरा कमीच. हेही कुस्त्या खेळायचे, पोहायला जायचे, रानामध्ये जायचे, डोंगरावर फिरायचे, त्यामुळे अभ्यास कमीच. शाहू महाराज म्हणाले, भाऊराव अभ्यास कसा काय चाललाय? बरा चाललाय महाराज. बरा म्हणजे चांगला नाही का? ठीक आहे, ठीक चाललाय म्हणायचं. पास झालं पाहिजे या वर्षी. आता वाड्यावर सगळी सोय केली, तुम्ही व्यायाम करता, प्यायला दूध आहे, खायला भरपूर आहे, खुराक आहे, आमची सेवा करता, पण अभ्यास बी केला पाहिजे. त्यांचा अभ्यास कच्चा, त्यांना माहिती होतं आपण या वर्षी काय पास होणार नाही. पण भाऊराव पाटलांनी सहज एक बशेला लावला. म्हटले, महाराज यंदा काय अभ्यास चांगला झाला नाही, मग आमच्या गुरुजींना तुम्ही सांगा की. काय सांगू? भाऊरावला एवढ्या वर्ष पुढच्या वर्गात टाकला. ते म्हणले, अरे मी सांगेन, पण तो अभ्यास नको का करायला? आणि ते माझं किती ऐकतील माहिती नाही, पण मी प्रयत्न करतो. आणि असेच काही दिवस गेले. महाराजांच्या ते डोक्यात होतं, ते कुलकर्णी नावाचे शिक्षक होते, ते आले महाराजांच्या भेटीला काही कामानिमित्त. मग महाराजांनी सहज विषय काढला, अहो आमचा तो भाऊराव नावाचा मुलगा तुमच्या वर्गात आहे, अभ्यास वगैरे करतो का? अहो महाराज कुठलं ती पोरगा अभ्यास करते, नुसती कुस्ती खेळते, तब्येत कामावली, पण डोक्याने एकदम मठ्ठे म्हणाले. मग पास होईल का नाही? शक्यता कमी आहे. असं नका करू, खेडेगावचं पोरग शिकायला आलंय, जैन बोर्डिंगमधनं काढून टाकलंय, आम्ही आसरा दिलाय, जरा बघा पास कसा होईल, ते वरच्या वर्गात कसा जाईल ते. शाहू महाराजांची विनंती, पण त्यावेळेचे शिक्षक सुद्धा फार स्पष्ट बघते. ते कुलकर्णी मास्तर असं म्हणाले, महाराज या भाऊरावचा अभ्यास अजिबात चांगला नाही, तो वाचनही करत नाही, सारखा हुंदडतो, आणि मी त्याला पुढच्या वर्गात अजिबात ढकलणार नाही. एक वेळ तो ज्या बेंचवर बसतो
तो बेंच मी पुढच्या वर्गात देईल, पण त्याला नाही पुढच्या वर्गात. आणि भाऊराव नापासच झाले. हा प्रसंग वाचताना मला सहज असं वाटतं, शिक्षक सुद्धा किती निस्पृह आहेत, किती धारिष्ठवान आहेत. आता जर शिक्षक तसा करेल का? संस्था चालकाने सांगितलं हे पण पास झालं पाहिजे, त्याची नोकरी टिकवण्यासाठी तो म्हणेल मग पास काय, फर्स्ट क्लासमध्ये त्याला पास करतो, माझं काय जाते, माझी नोकरी फक्त टिकवा. तर जे तत्व आपण म्हणतो, जी मूल्य म्हणतो, जगण्याचा जो आधार म्हणतो, तो चरित्रामधून मिळतो. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA PhD होऊन आले, हे शाहू महाराजांना कळलं. व त्यांच्या काही लोकांना सांगितलं, अरे बघा म्हणजे मुंबईमध्ये कुठं राहतो हे बाबासाहेब आंबेडकर वगैरे. त्यांच्या काही सेवकांनी शोध घेतला पण सापडला नाही. मग एकदा स्वतःच शाहू महाराज गेले, त्यांना कळलं परळमध्ये एक पत्र्याची सिमेंटची चाळ आहे, तिथं कुठंतरी ते राहतात, असं शाहू महाराजांना कळलं. शाहू महाराजांचा मोठा बंगला होता मुंबईला, पन्हाळा लॉज असं त्याला म्हणत असो. तर मग एकदा स्वतः शाहू महाराज त्यांच्या सेवकाबरोबर ते घोड्याच्या बग्गीमध्ये बसून गेले आणि ती चाळ बाहेर उभे राहिले रोडला, त्यांची गाडी थांबली आणि सेवकाला सांगितलं, आज जा ह्या बोळीमधनं बघ, शोध घे. तर त्या सिमेंटच्या चाळीमध्ये 3ऱ्या मजल्यावर आंबेडकर राहत होते. त्यांना कळालं कोल्हापूरचे शाहू महाराज आपल्याला भेटायला आलेत. ते पडदिशी कपडे घातले, भराभरा खाली आले, मुख्य रोडवर आले. छत्रपती आपल्याला भेटायला येतात असं काय आपल्याकडं? तेव्हा ते म्हणजे मोठे समाज सुधारक वगैरे काही घटना तज्ज्ञ झालेले नव्हते, शिक्षण घेतलेलं होतं. मग ते महाराजांना वाकून नमस्कार केला, म्हणजे महाराज, माझ्यासारख्या विद्यार्थ्याला मला तुम्ही इतक्या लांब भेटायला आला? अरे म्हणाले, तू MA PhD झाला, दलित समाजामधला मुलगा एवढा संपला, शिकला, दलित समाजाला पुढारी मिळाला, माझी काळजी मिटली. ही किती दूरदृष्टी आहे की दलित समाजातला मुलगा शिकला, दलित समाजाला आता पुढारी मिळाला, माझी काळजी मिटली. म्हणजे दलितांचा उद्धार हेही माझं काम आहे, आता तू ते करशील. आणि पुन्हा असं सांगितलं की कोल्हापूरला एकदा या, कळलं का? तुम्हाला कोल्हापूर नगरी फिरून दाखवतो. तारीख, वेळ, दिवस ठरला आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले ट्रेनने. तर तिथल्या रेल्वे स्टेशनच्या समोर एका लॉजवर त्यांची राहायची व्यवस्था केली. नंतर मग महाराज सोनतळी कॅम्पवर राहत होते, तिथून आंबेडकरांना भेटायला आले. घोडा गाडीमध्ये त्यांना शेजारी बसून घेतलं, संपूर्ण करवीर नगरी फिरून दाखवली. नंतर संध्याकाळी सोनतळी कॅम्पवर त्यांच्यासाठी खाना आयोजित केला, मोठे नामांकित लोक बोलवले आणि आंबेडकरांना तिथं विचार व्यक्त करायला लावले. म्हणजे ही जी दूरदृष्टी आहे, मी फक्त माझ्या समाजापुरता, माझ्या जातीपुरता असं नाही, या सगळ्या रयतेचा मी राजा आहे, सगळ्यांचा मला विचार केला पाहिजे, ही दृष्टी शाहू महाराजांच्याकडे होती. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इथेही तो उपलब्ध असेल, कारण हे गीता धर्म मंडळ आहे म्हटल्यावर. 1908 ते 1914 लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. तिथं गप्प कसे बसतील, त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ग्रंथ लिहिला, आता राजकीय कैदी कोण त्यांना पेन देते, कोण त्यांना कागद देते? अहो, पुस्तकात असं लिहिलंय, पेन्सिल मिळायची आणि कधी कधी पेन्सिल लिहून लिहून त्याची टोक जर संपली तर परत ब्लेड पण द्यायचे नाही, कारण या ब्लेडने ते काय स्वतःचा घातपात करून घेतील म्हणून. मग त्यासाठी अर्ज करावा लागायचा, विनंती करायला लागायची, मग ते ब्लेड मिळायचं. मग ते टोक केलं की ते ब्लेड काढून घेतलं जायचं आणि मग ते गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहायचे. काही संदर्भ ग्रंथ भारतातून मागून घ्यायचे. मंडालेचा तुरुंग म्हणजे ब्रह्मदेश, आताचं म्यानमार. एकदाचा तो ग्रंथ लिहून झाला, 4 बाणं झाली हस्तलिखित, आणि इंग्रज सरकारला जरा शंका आली, हे कदाचित हे ग्रंथ जर प्रकाशित झाला तर बंड होईल, लोक पेटून उठतील आणि इंग्रजांना चंबुगवळावरून जावं लागेल, म्हणून तो वाचून पाहायला पाहिजे. म्हणून मग काही तज्ज्ञ लोकांना सांगितलं, हे वाचून बघा, इंग्रज सरकारच्या विरोधात काय लिहिलंय का बघा. त्या तज्ज्ञांनी वाचलं, पण त्यांना काय कळते, कर्मण, आकर्मण, विकर्म. ते म्हणले, व हे अवघडच काम आहे. म्हणले, काय तसं काय धोका नाही सरकारला. ती ग्रंथ परत देऊन टाकला. ग्रंथ परत देऊन टाकला म्हणून आले गायकवाडवाडीत पुण्यामध्ये, त्यांची स्वतःची प्रेस होती, केसरी पेपर निघत होता, छापखान्यात ग्रंथ छापायला सुरुवात झाली. पण परत इंग्रज सरकारला शंका आली, नक्की याच्यामध्ये काहीतरी सरकारला धोका आहे, पुन्हा एकदा ग्रंथ मागून घेतला पाहिजे, तपासला पाहिजे. पण एकदा पाहिलाय, तो निर्दोष असं सांगितलंय,
आता परत कसं मागवायचं? त्याला तितक्या तोलामोलाचं मनुष्य पाहिजे. म्हणून मग मुंबईच्या गव्हर्नरांनी, तेव्हा महाराष्ट्र राज्य नव्हतं, मुंबई प्रांत होता, मुंबईच्या गव्हर्नरांनी मध्यस्थी केली आणि शाहू महाराजांना सांगितलं ते टिळक यांनी काय लिहिले गीता रहस्य काय, एक 8-15 दिवस मागून घ्या. मग शाहू महाराजांनी केली मध्यस्थी. इथं पुण्यात आले होते घोडागाडीमध्ये आणि गायकवाडवाड्याच्या समोर, केसरीवाड्याच्या समोर थांबले बघे आणि सेवकाला आत पाठवलं. म्हणाले कोल्हापूरचे छत्रपती आले, तू काय ग्रंथ लिहिलाय, एक 4-8 दिवस पाहायला द्या, तुमचा परत देऊन टाकू. आता टिळक आत वाड्यामध्ये होते, कोल्हापूरचे छत्रपती आले, त्यांची बग्गी बाहेर थांबली, छत्रपतींचे वंशज, आणि तो ग्रंथ मागतायत. नाही म्हणायची काय पिशा आहे. ते ग्रंथ घेऊन आले आणि म्हणाले महाराज काय काम आहे, तो ग्रंथ आम्हाला हवाय. काही न बोलता तो ग्रंथ दिला. महाराजांची बग्गी निघून गेली आणि बाकीचे सहकारी म्हणाले, टिळकांना पण महाराज म्हणायचे लोक, टिळक महाराज. म्हणाले टिळक महाराज कशाला ग्रंथ दिला, आता हा परत मिळणार नाही, कळलं का, इंग्रज सरकार जप्त करेल. अहो एवढी तुमची मेहनत तुरुंगामध्ये सगळी वायाला जाणार. ते म्हणजे काय जाणार आहे मेहनत वायाला? ती छत्रपतींची वंशज राजघराण्यातले आहेत, छत्रपती आहेत, विश्वास ठेवलाच पाहिजे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते नक्की आणून देतील. आणि नाहीच आणून दिला तर आहे काय रे त्या ग्रंथामध्ये? ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, सिंहगडावर जाईल, 4 महिने मुक्काम करील, पुन्हा ग्रंथ लिहून काढेल. दोघंही महामानव, याला म्हणतात स्मरणशक्ती. आपण एकदा एक निबंध लिहिला, परत तसाच लिहि म्हटलं तर तसा येतो का? दुसऱ्या टायमाला दुसरंच येतं, तिसऱ्या टायमाला तिसरंच. पण हा ग्रंथ पुन्हा एकदा पाहिला, त्यात काही दोष आढळला नाही. शाहू महाराजांनी तो त्यांना परत आणून दिला आणि तो ग्रंथ मग सिद्ध झाला. आता तो उपलब्ध आहे. मोठी माणसंही मोठीच असतात, त्यांच्या चरित्रामधनं ते आपल्याला समजत जातात. म्हणून मला असं सांगायचंय की शाहू महाराजांचं हे चरित्र आपण नंतर पुन्हा बारक्याने वाचावं. अंगामध्ये इतकी ताकद, त्यांना शिकारीचा पण नाद होता, शिकार करायचा. घोड्यावर बसून एकदा गेले, एक रानडुक्कर होतं, त्या रानडुकराच्या मागं लागले आणि असा भाला फेकून मारला, पण तो झाडाला लागला आणि उलटा होऊन माघारी फिरला आणि दंडाला कापलं गेलं. भाल्याचं पातं त्यांच्या दंडात घुसलं. किती जखम व्हावी? 10 इंच, 12 इंचाचा एक फूट असतो, एवढी जखम झाली. भळाभळा रक्त यायला लागलं. सेवक पुढे आले, ते मलमपट्टी केली, म्हणजे कापड वगैरे बांधलं आणि म्हणाले आता दवाखान्यात चाल. दवाखान्यात दिलं, मिरजेचा दवाखाना तेव्हा प्रसिद्ध. आणि म्हणाले मग यांना टाके घालावे लागतील, भूल द्यावी लागेल. भूल दिल्याशिवाय तर वेदना फार होतील. शाहू महाराजांनी सांगितलं भूल वगैरे काही देऊ नका, काय तुम्हाला शस्त्रक्रिया करायची ती करा, मला काही होणार नाही. केवढा आत्मविश्वास हो. आणि भूल न देता ती शस्त्रक्रिया केली, टाके घातले, तर ते डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. ते म्हणले काय रे, काय ताकदीचा मनुष्य आहे, जायंट ऑफ अ मॅन, तुम्ही इंग्रजीच्या अशी शब्द रचना केली. असा हा प्रचंड ताकदीचा मनुष्य, विचाराने पुरोगामी असलेला मनुष्य, इंग्रजीवर प्रभुत्व असलेला मनुष्य, कलेचा उपासक असलेला मनुष्य, कलेला प्रोत्साहन देणारा मनुष्य, अशा या करवीर नगरीमध्ये एक महान राजा होऊन गेला की ज्याने आपल्या कर्तृत्वाने सगळ्या समाजाला एक आदर्श घालून दिलेला आहे. त्या महान छत्रपतींना मी अभिवादन करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जगत, धन्यवाद.